नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा आली आहे छान अशी एक गोष्ट घेऊन तुमच्याकरता। ही गोष्टसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल। तर चला तर सुरुवात करूया आजच्या गोष्टीला। एखाद्या व्यक्तीला जर काही शारीरिक व्याधी आजार असेल तर लोकांना त्या व्यक्तीविषयी सहानुभूती वाटते, पण जर कोणी मनोरुग्ण असेल तर मात्र आपल्या देशातील लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो। आपल्या समाजात एखाद्याला मनोविकार असणं हा जणू काही कलंक असल्यासारखं मानतात। माणसाच्या मनाचं आरोग्य त्याच्या शरीराच्या आरोग्या इतकंच किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे, हे आपण कधी लक्षातच घेत नाही। मी एका मनोविकार तज्ज्ञाबरोबर काम करत असे। ते मनोरुग्णावर उपचार करत व त्यांच्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनाच्या कामात मी त्यांना मदत करत असे। याचे कारण एवढेच की अशा रुग्णांवर केवळ उपचार करून भागत नाही, या लोकांचे पुनर्वसन करणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सर्वसामान्यपणे लोकांची अशी एक समजूत असते की मनोरुग्ण हा कायमचा मनोरुग्ण राहतो। एवढेच काय, तर मनोरुग्णाला आपल्या समाजात सरळ वेडा ठरवण्यात येतं। सुप्रसिद्ध कन्नड लेखिका त्रिवेणी यांनी याच विषयावर एक अत्यंत सुंदर कादंबरी लिहिलेली आहे। तिचं नाव शरपंजरा। या कादंबरीत अशा अनेक रुग्णांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन फार सुरेख रीतीने चित्रित केलेला आहे। पुढे या कादंबरीवर चित्रपटसुद्धा काढण्यात आला। माझी डॉक्टर मैत्रीण कुसुम मला अशा अनेक प्रसंगांविषयी नेहमी सांगत असते। या सत्य घटना अक्षरशः काळजाला हात घालणाऱ्या असतात, कधीकधी मजेशीर सुद्धा असतात। अशीच एक कहाणी कुसुमनेही मला सांगितली। एकदा पार्टीत कुसुमला एक स्त्री भेटली। ती समाजात चांगलीच प्रसिद्ध होती। काही वर्षापूर्वी या स्त्रीवर कुसुमने डिप्रेशन या विकारासाठी उपचार केले होते। त्यातून ती पूर्ण बरी सुद्धा झाली होती। आज तिला पाहून कुसुमला अत्यंत आनंद झाला व ती मुद्दाम तिच्याशी बोलावं म्हणून तिच्यापाशी गेली। पण ज्या क्षणी त्या स्त्रीने कुसुमला आपल्याकडे येत असलेलं पाहिलं, त्या क्षणी ती ओळखही न देता निघून गेली। कुसुमला धक्काच बसला। तिला वाटलं होतं आपल्याला पाहून त्या स्त्रीला आनंद होईल। नंतर थोड्या वेळाने पार्टीत जमलेल्या सर्व लोकांशी कुसुमची ओळख करून देण्यात आली। तेव्हा तर त्या स्त्रीने चेहऱ्यावर ओळखीचे चिन्हही दाखवलं नाही। पार्टी संपल्यावर मात्र ती कुसुमच्या जवळ येऊन म्हणाली, डॉक्टर, मगाशी मी तुमच्याशी अशी परक्यासारखी वागले, तुम्हाला ओळख दिली नाही, त्याबद्दल मला माफ करा। तुम्ही तर मला पुनर्जीवन दिले, पण या एवढ्या लोकांच्या उपस्थितीत मी तुम्हाला ओळख देऊ शकत नव्हते। तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ आहात हे इथे सगळ्यांनाच माहीत आहे। मी तुमची पेशंट आहे असं त्यांना कळेल आणि मग त्यांना वाटेल की मी वेडीच आहे। कुसुम हताशपणे पाहतच राहिली व ती स्त्री डोळ्यातील अश्रू पुसत निघून गेली। एकदा काही टेक्नॉलॉजी प्रोजेक्टबद्दल मला चर्चा करायची होती। काही पेशंट्सना त्यातून काम मिळवून देऊन त्यांना उपजीविकेचे साधन मिळवून देणं हा हेतू होता। त्यासाठी मी कुसुमच्या दवाखान्यात गेले होते। कुसुमकडे एक पेशंट असल्याने रिसेप्शनिस्टने मला बाहेर वेटिंग रूममध्ये बसवलं। तिथे माझ्या शेजारीच एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं। त्याच्या चेहऱ्यावर साधं स्मित हास्य सुद्धा नव्हतं। त्यांचे चेहरे चिंताग्रस्त होते। त्यांच्या कपड्यालत्त्यावरून ते अत्यंत सदन परिस्थितीत असल्यासारखे दिसत होते। बहुधा त्यांची मुलगीच पेशंट असावी। मग माझ्या मनात विचार आला, पैशापेक्षा सुद्धा मुलांनी मनानं निरोगी असणं कोणत्याही आईवडिलांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं। कदाचित हे आईवडील एवढे नशीबवान नसावेत। काही वेळाने आतील पेशंट बाहेर येताच मी कुसुमच्या केबिनमध्ये शिरले। त्या बाहेर असलेल्या जोडप्याचे विचार अजूनही माझ्या मनात घोळत असल्यामुळे मला तात्पुरता पेशंटच्या पुनर्वसनाच्या गोष्टीचा विसर पडला। त्या जोडप्याची अडचण नेमकी काय होती हे जाणून घ्यायची मला उत्सुकता लागून राहिली होती, म्हणून मी कुसुमकडे त्याविषयी चौकशी केली। पण एका डॉक्टरने पेशंटविषयीची गुप्त माहिती बाहेर सांगणे योग्य नव्हे, त्यामुळे तिने मला त्यांच्याबद्दल काहीच सांगितलं नाही। परंतु दुसऱ्या पेशंटविषयी तिने मला काही गोष्टी सांगितल्या। अर्थातच त्यांची खरी नावं मला न कळू देता माझ्या एका पेशंटचं नाव माया। ती चांगल्या सुसंस्कृत घराण्यातील होती। तिचे लग्न एका चांगल्या सुशिक्षित घराण्यात झालं होतं, मात्र सासरचे लोक तितकेसे सुसंस्कृत नव्हते। तो ठरवून केलेला विवाह होता। त्यांनी वराची नोकरी घराण्याच्या सुसंस्कृत असण्यापेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून त्यानुसार हे लग्न ठरवले होते। तिच्या पतीचे नाव होते जगदीश। त्यांच्या बहिणी आणि आई मायाशी अत्यंत वाईट वागत। जगदीश नोकरी तितक्या वरिष्ठपदी होता, पण नवल असं की घरी मात्र आपल्या आईला तो प्रचंड घाबरत असे। तिच्या ताटाखालचा मांजरच होता। त्यांच्या आज्ञाधारकपणाचा फायदा घेऊन त्यांची आई आपल्या सुनेचा छळ करत असे। जगदीश हा मायाचा नवरा नसून खरं तर आपल्या आईचा मुलगा होता। कुसुम, ही गोष्ट बऱ्याच घरांमध्ये घडते। अशा प्रकारे छळ झालेल्या किंवा होणाऱ्या
किती स्त्रिया असतील कोण जाणे. अगदी खरं आहे. समाजाचं दडपण अतिशय जास्त असतं. अनेक टीव्हीच्या मालिकांमधून आणि चित्रपटामधून लग्न होणं, नवरा मिळणं इत्यादी गोष्टींना फार अवास्तव महत्त्व देण्यात येतं. मग या मायाने त्यावर काय केलं? मायाने इतर कोणत्याही भारतीय स्त्रीप्रमाणेच आपल्या सासरच्या माणसाशी जुळून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिने खरंच खूप कष्ट घेतले. तिला नेहमी वाटायचं कधी ना कधीतरी आपल्या सासरच्या माणसांचं वागणं बदलेल. पण अखेर तिला कळून चुकलं की आपला नवरा आपली बाजू कधीच घेणार नाही. तेव्हा तिला नैराश्य आलं. आपल्या पतीने आपल्यावर प्रेम करावं अशी प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते. ते प्राप्त करण्यासाठी काहीही सहन करायची, कशालाही तोंड द्यायची तिची तयारी असते. पण एकदा जर तिला कळून चुकलं की आपल्याला त्याचं प्रेम मिळणारच नाही, तर मग ती अत्यंत निराश होते. तरुण संवेदनाक्षम मायाने या सर्व कसोट्यांना कसं काय तोंड दिलं असेल याची मी कल्पना करू लागले. कोणत्याही प्रकारच्या मानसिक यातनामधून बरं होण्यासाठी पुष्कळ काळ जावा लागतो. ती कुसुमकडे येऊन कितीदा रडून गेली असेल. बरं, मग तू मायावर काय उपचार केलेस? मी जगदीश आणि त्यांच्या आईला बोलावून घेतले. मायाला प्रेमाची आणि वात्सल्याची गरज आहे, पैशाची नव्हे, हे त्यांना समजावून सांगितलं. पण त्यांना ते समजलंच नाही. तो तर एका कॉलेजचा प्राचार्य आहे, पण साधं प्रेमाचं तत्त्वज्ञान समजलं नाही. त्याला लोक एक फार मोठे प्राध्यापक म्हणून त्याचा गौरव करतात, पण ते सगळे कागदावरच आहे, कारण प्रत्यक्षात त्याची पत्नी मनोरुग्ण आहे. मी मायाच्या आई वडिलांना बोलावलं आणि त्यांना स्पष्टच सांगितलं, जगदीश काही मायाची पर्वा करणारा नाही. मायाने स्वतः हे समजावून घेतलं पाहिजे आणि आपल्या पतीच्या प्रेमाची आशा न बाळगता, त्यावर अवलंबून न राहता स्वतःचं जीवन सुरू केलं पाहिजे. या गोष्टींचा स्वीकार करणं त्यांना फार जड गेलं. पण डॉक्टर म्हणून सत्य सांगणे हे माझं कर्तव्य होतं. मायाचं पुढे काय झालं? मी मायावर खूप वर्ष उपचार केले, कितीतरी तास मार्गदर्शनात घालवले, नैराश्यावर मात करणारी औषधही दिली. पण आता ती बरी आहे. ती आपल्या आईवडिलांपाशी राहते. कुसुम हा अन्यायच नाही का? खरं तर जगदीश इतका वाईट आहे, पण उपचार घ्यावे लागले तो बिचारे मायाला. ज्याने दुसऱ्याला ताप दिला, दुःख न दिलं, तो मजेत आहे आणि स्वतःचा काही दोष नसताना बिचारी माया यातना भोगत आहे. सर्वात वाईट गोष्ट अशी की समाज म्हणतो मायाने नवऱ्याला सोडून दिले. खरं आहे तुझं म्हणणं. कोण म्हणतो जगात न्याय आहे? हे जीवन तर अन्यायानेच भरलेलं आहे. जर तुला हे बदलून न्यायी करायचं असेल तर ते तूच कर. तर ही होती आजची गोष्ट. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. धन्यवाद.